इलेक्शनमध्ये तुम्हाला तरुणांचा महिलांचा आणि जनतेचा उत्स्फूर्तपणे असा प्रतिसाद येताना दिसत आहे. एकंदरीतपणे आज तुमचे आजोबा माळशेज तालुक्याचे जाणते राजे जयसिंह मोहिते पाटील यांची सुद्धा सभा झाली. एकंदरीतपणे या सगळ्या विषयावर काय सांगा? चांगलं वाटतंय. माझी पहिल्या पण माझ्या इंटरव्ह्यूमध्ये सांगितले की माझी आज पहिली इलेक्शन आहे आणि त्या इलेक्शनमध्ये मला माझ्या डोक्यातलं विजन, माझ्या डोक्यात जे काय करायचं आहे आणि माननीय भैयासाहेब आहेत, अजून सर्व वरिष्ठ मंडळी आमचे जे आहेत त्यांच्याकडनं खूप शिकण्यासारखं काय त्यांच्याकडनं शिकत राहतो. छोट्यापणीपासून मी न कळत माझ्या कानावर गोष्टी पडत गेल्या. त्याचाही एक्सपिरियन्स मला आत्ता कामात येतो. दादांसोबत कधी बाहेर जायचं म्हटलं आणि आज मी इथं आलो 5 नंबरमध्ये. दादांनी मला सांगितलेलं, मला तर पहिले दुसरीकडे उभं राहायचं होतं कुठेतरी, पण आता माननीय बाळदादांच्या भाषणातनं तुम्हाला असं काय बाळकडू मिळालेलं आहे की तुम्ही तुमच्या पुढील सामाजिक आणि राजकीय तुमच्या क्षेत्रात किंवा कामात त्याचा उपयोग येईल? जरा टाइम्स 9 आणि आमच्या सर्व अकलूज येथील जनतेला तुम्ही सांगा. दादांनी बोलता सांगितलं की शिस्त असणं महत्त्वाचं आहे. शिस्त असणं, वेळेत धावून जाणं, कोणाची अडचण असेल त्यात वेळेत धावून जाणं, आणि जसं माझा वेळ जेवढा महत्त्वाचा आहे तेवढा इथं जेवढे जण उभा आहे त्यांचाही वेळ तेवढाच महत्त्वाचा आहे. त्यामुळे त्याचं पालन करणं आणि अजून अशा खूप साऱ्या गोष्टी ज्या दादांकडनं शिकलो आहे आणि ते मी काही दिवसात कामातनं दाखवेलच तुम्हाला. प्रभाग क्रमांक 5 सहित अकलूजच्या सर्व 13 प्रभागात सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या सर्व उमेदवारांना प्रतिसाद कसा आहे किंवा एकंदरीत वातावरण कसं आहे त्याविषयी काय सांगाल? गावच आपलं आहे त्यामुळे प्रतिसाद चांगलाच असणार आहे. त्यामुळे 13च्या 13 जे आपले 27 आहेत, म्हणजे नगराध्यक्ष पकडून जेवढे 27 आपले उमेदवार आहेत ते चांगल्या मताने निवडून येतील हे माझा विश्वास नाही, माझी खात्री आहे. एकंदरीत आत्तापर्यंत बघता भारतीय जनता पार्टीने तुमच्यावर किंवा मोहिते पाटील परिवारावर नगराध्यक्षाचे उमेदवार लालासाहेब आडगळे यांच्या पत्नी रेश्मा आडगळे यांच्यावर आरोप करताना आपण बघितलेला आहे. त्याविषयी तुम्ही काय सांगाल? मी आधीच बोललो आहे भाषणात की मी एवढा मोठा नाही, माझे वरिष्ठ आहेत, सांगण्यावर बोलण्यावर ह्याच्यावरती आहेत आणि मी बोलणं योग्य नाही होणार ह्याच्यावरती. पण जर मला काय वाटलं की चुकीचं होतं आहे तर तिथं मी माझा नक्की आवाज दाखवेल. एक शेवटचा प्रश्न, प्रभाग क्रमांक 5 सहित तमाम अकलूजकरांना, अकलूजमध्ये राहणाऱ्या सर्व जनतेला तुम्ही काय आवाहन करता? अकलूज, मला फक्त एवढं सांगायचं, अकलूज हे नुसतं गाव नाही, आपलं कुटुंब आहे, हे आपलं घर आहे. तर या घरासाठी उभा राहून आपण सर्वजण उभा राहून त्याच्या विकासासाठी, जसं आपण सुसंस्कृतपणा आपण धरून ठेवलेला आहे तो पुढं अजून हीच पिढी नाही, इथून जेवढ्याही पिढ्या येतील तेवढ्या आपण पुढं घेत जाऊ. ते आपल्यामध्ये जी नाळ जुडलेली आहे ती तशीच भक्कम आणि जुडलेली राहू, एवढंच मी त्यांच्या सांगतो. आणि एवढं सांग. आता सध्याला मीडियामध्ये तुमचे एक सोशल मीडियावरती एक व्हिडिओ व्हायरल होते आणि तुम्ही त्या भाषणावेळी असं बोलवलं होतात की जास्त किडे झालेत, मुंग्या वळवळ करायला लागलेत असे वगैरे असं काहीतरी तुम्ही शब्द बोलला होता. त्याचं विरोधक वेगळं त्याचं भांडवल करायला लागले. काय बोलाल ते? कशाला अनुसरून तुम्ही आपण बोलला होता ते मी आत्ता बोलणार नाही, त्याचं माझं जास्ती आत्ता काय बोलायचं नाही आहे मला त्याच्यावरती. पण इथं जेवढे जण उभा आहेत का तेवढं सगळ्यांना माहिती आहे की काय बोललेलो आणि कशासाठी बोललेलो ते. तर आपल्या